सरकारी शाळेतील काम करणाऱ्या शिक्षकांच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्यामध्येच आज आपण पाहिलं तर परळमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आंदोलन जे आहे ते इशारा आंदोलनाचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। नेमकी त्यांची काय मागणी आहे या संदर्भात आपल्यासोबत या ठिकाणी काही शिक्षक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं काय त्यांची मागणी आणि कशामुळे त्यांना आंदोलनाला या ठिकाणी बसावं लागतं। सर, आपली काय एकूण मागणी आहे? तुमचं नाव सांगा सर्वप्रथम। आर.बी. पाटील, अध्यक्ष शिक्षक सेना ज्युनियर कॉलेज युनिट महाराष्ट्र राज्य। आमचे सन्माननीय मुंबईचे शिक्षक आमदार अभ्यंकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा लढा देतो आहे। आंदोलन करण्याचं पहिलं कारण असं आहे, शिक्षकांचे पगार 1 तारखेला होत नाहीत। न होण्याचं कारण काय हे पहिलं कळलं पाहिजे। दुसरी गोष्ट, जी काही थकीत बिलं आहेत, थकीत बिलं शालार्थमध्ये डिजिटायझेशन न झाल्यामुळे ती नाकारली गेलेली आहेत। हे डिले होण्याचं कारण काय आहेत? आता माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांना BLOची ड्युटी काढतायत। शिक्षकांना शाळेत शिकवायचं की हे कामं करायचे आहेत? शाळेत शिक्षकांनी शिकवलं पाहिजे हे पहिलं काम असताना जर शिक्षकांना तुम्ही शाळाबाह्य कामं लावत असाल तर ह्या बहुजनांच्या, गरिबांच्या, वंचितांच्या मुलांना शिकवणार कोण? म्हणजे बहुजन मुलांना शिक्षण द्यायचं नाही का, असा याचा अर्थ होतो का? आणि जे काही टप्पा अनुदान आहे किंवा 12 किंवा 24 वर्षाचे स्केल जे आहे ते अजूनही त्याला अनुदान येऊनसुद्धा ते मंजूर केलं जात नाही। 4-4, 6-6 महिने, 6-6 वर्ष होत आली। हा शिक्षकावर अन्याय नाही का? किती दिवस हे सण करायचा आहे? शालार्थ ID चा प्रश्न आहे। अप्रूव्हल येऊन 2-2 वर्ष झाली तरी शालार्थ ID मिळत नाही। म्हणजे नेमकं काय चाललं आहे काय? शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव रोज एक GR करतायत, शिक्षकांना हे काम लावा, शिक्षकांना ते काम लावा। मग शिक्षकांनी जर शालाबाह्य कामं केली तर मग बहुजनांच्या, गरिबांच्या, दीनदलितांच्या मुलांनी शिकायचं नाही याचा अर्थ असा होतो का? आणि हे सगळं टाळायचं आहे। आज BLOच्या ड्युट्या कशासाठी दिले त्या रद्द कराव्यात, कारण त्यांनी शाळेतलं काम करायचं की मुलांना शिकवायचं की शाळाबाह्य कामं करायची। यामुळे शिक्षण सध्या शिक्षकांची चाललं आहे। एक तर पगार नाहीत। आज जवळजवळ ह्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना किमान 400 ते 500 कोटी रुपये दंड पडलेला आहे, कारण 2 तारखेचे हप्ते असतात, आज तारीख 16 आहे। म्हणजे 500 कोटी दंड विनाकारण द्यावा लागला का नाही? पैसे नाहीत असंही काही भाग नाही, पैसा आहे पण द्यायची इच्छा नाही। आणि हे काम शिक्षण मंत्र्यांचं आहे, शिक्षण सचिवाचं आहे, शिक्षण आयुक्ताचं आहे। शिक्षण सचिव आणि शिक्षण मंत्री तासाला एक GR काढतायत आणि शाळेच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना त्यांनी हैराण करून सोडलेलं आहे। आणि हे सगळं थांबवण्यासाठी आम्ही अभ्यंकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करतो आहोत आणि त्याला यश आलं पाहिजे। प्रत्येकाचा शिक्षकाचा पगार 1 तारखेला झालाच पाहिजे, ही आमची अशी मागणी आहे। नक्कीच सर, आपण या संदर्भात शिक्षण मंत्र्यांना काही म्हणजे पत्राद्वारे केले आहेत का? काय त्यांच्याकडनं तुम्हाला उत्तर आहे? मी विशाल अशोक गिरबावा, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयाचा अध्यक्ष आहे। आम्ही वेळोवेळी आमचे जे आमदार आहेत, शिक्षक आमदार जम्मू अभ्यंकर साहेब यांनी वेळोवेळी शिक्षण मंत्री दादा भुसेजी यांना, परत प्रधान सचिव देवल साहेब यांना, आमचे आयुक्त पुण्याला जे बसतात त्यांनासुद्धा वेळोवेळी पत्राद्वारे कळवलेलं आहे। आणि त्याची भेट घेण्यासाठी रोज मंत्रालयात जातात पण कोणी अवेलेबल नसतं। या संच मान्यतेच्या नावाखाली पूर्ण वर्षभर संच मान्यता करून शिक्षकांना वेटीस धरलेलं आहे। आणि दर महिन्याला जो पगार 1 तारखेला होत होता तो आज 16 तारीख होत नाही। आज 16 तारीख झाली तरी पगार झाला नाही। पगार झाला नाही म्हणून शिक्षकांची पिळवणूक होते। BLOच्या ड्युट्या आलेल्या आहेत। अशैक्षणिक कामं शिक्षकांवर खूप लादली गेलेली आहेत। सरप्लसच्या नावाखाली शिक्षकांच्या संचमान्यता चुकीच्या पद्धतीने केल्या आणि सरप्लसच्या नावाखाली सर्व शिक्षकांना सरप्लस केलं जातं आहे। वेळेवर त्यांचे अप्रूव्हल दिले जात नाही। या सर्व कारणात शिक्षणाधिकारी, उपसंचालक आणि आयुक्त हे सर्व जबाबदार आहेत। यांना ज्या शाळा आहेत किंवा महाविद्यालय आहेत, ज्या सरकारी महाविद्यालय त्यांना बंद करायचे आहेत आणि प्रायव्हेटलायझेशन करायचं आहे। हे थांबवण्यासाठी आमचे आमदार श्री जम्मू अभ्यंकर साहेब यांनी हे आंदोलन छेडलं आहे। आज मुंबईमध्ये 3 शिक्षणाधिकारी कार्यालयावर, एक जोगेश्वरी, त्याच्यानंतर चेंबूर आणि परळ इथे हे आंदोलन, महाराष्ट्रामध्ये हे सर्व आंदोलन उभारलं जातं आहे। आता शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत, काय नेमकी त्यावर तुमची मागणी का? हो, आता शिक्षणाधिकारी मॅडमांशी आमचं सकाळीच बोलणं झालं होतं। मॅडम आज ट्रेनिंगला आहेत। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, मी त्यांना जाऊन निवेदन देणार आहेत आणि त्यांना विचारणार आहेत की 15 दिवसात जर तुम्ही या मागण्या आमच्या मान्य केल्या नाही तर आम्ही राज्यव्यापी परत मोठं आंदोलन उभं करणार आहेत।
खूप खूप धन्यवाद. तर आपण पाहतोय की सरकारी शाळेत शिकवणाऱ्या या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून जे आहे ते आंदोलन हे राज्यव्यापी केलं जात आहे. यांची प्रामुख्याने मागणी एकच आहे की त्यांचे जे काही मागण्या आहेत म्हणजे त्यामध्ये प्रामुख्याने पगार लवकर होणे किंवा मग इतर जे काही मागण्या या मागण्यांचा जो आहे तो पाठपुरावा हा शिक्षण मंत्री किंवा मग संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावा. आणि या संदर्भात त्यांनी वारंवार पत्रव्यवहारसुद्धा केले तरीसुद्धा शिक्षण मंत्र्यांकडून दखल घेत नसल्याची खंत या ठिकाणी या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. त्यामुळे आता या संदर्भात शासनाच्या माध्यमातून काही निर्णय घेतला जातो किंवा यांच्या या आंदोलनाला काही भेट घेतली जाते, या आंदोलनाला काही दिशा दिली जाते, काही सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ दुमालेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.